श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आपल्याला काही वस्तू कोणी कितीही मागितल्या तरी चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत. ज्या वस्तू या आपल्या घरामध्ये आहेत आणि जर इतर व्यक्ती तुम्हाला या वस्तू मागत असेल तर स्पष्टपणे आपल्याला नकार द्यायचा आहे. परंतु आपल्याला काहीही झाले तरी या वस्तू द्यायच्या नाहीत. कारण या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीला प्रसन्न करत असतात, लक्ष्मीला आकर्षित करत असतात. लक्ष्मीला प्रिय असलेल्या अशा या लक्ष्मीकारक वस्तू आहेत. आणि दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा सण असतो. दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन जे आहे तर ते सुद्धा करत असतो. आणि असे म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवरती येते आणि ती दिवाळीपर्यंत पृथ्वीवरतीच राहते. आणि म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी, आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडू नये, त्याचप्रमाणे आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात असे जर आपल्याला वाटत असेल तर काही चुका करणे आपल्याला टाळायचे आहे. म्हणजे काय तर काही वस्तू या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत. जर आपण या वस्तू इतरांना देत असू तर आपण आपली लक्ष्मी जी आहे तर ती दुसऱ्याच्या हाती सोपवत आहे. आणि जर आपण असे केले तर माता लक्ष्मी क्रोधित होते, नाराज होते आणि आपले घर सोडून निघून जाते. आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो परंतु त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या सभोवतालच्या ज्या सकारात्मक किंवा नकारात्मक लहरी आहेत तर यांचा जो प्रभाव आहे तर तो सुद्धा यासाठी कारणीभूत असतो. काही वस्तू ज्या आहेत तर त्या सकारात्मकता निर्माण करतात तर काही वस्तू या नकारात्मकता निर्माण करत असतात. आपण इतरांना नेहमीच मदत करावी, दानधर्म करावा, परंतु काही वस्तू मात्र इतरांना चुकूनही देऊ नयेत. आपण आपल्या जीवनामध्ये सर्व धडपड जी करत असतो, कष्ट करत असतो तर ते सर्व पैसा मिळवण्यासाठी करत असतो. परंतु जर आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर आपण ज्या काही पूजापाठ करत असतो, उपासना करत असतो तर ते मात्र फलदायी होत नाही. घरामध्ये पैसा पुरत नाही, माता लक्ष्मी नाराज होते, आर्थिक समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे आपल्यावरती जर कर्ज असेल तर ते काही केल्या फिटत नाही. आणि म्हणूनच आपल्याला काही वस्तू इतरांना देणे टाळायचे आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे उधार पैसे. पैसे म्हणजे आपण माता लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो. एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण उसने पैसे देतो परंतु ते पैसे जे आहेत तर ते वेळेमध्ये परत येत नाहीत. किंवा पैसे आपण इतरांना वाटत असतो, हे तुला पैसे घे म्हणून, परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे. कारण हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान असतो. आणि म्हणूनच आपले जे पैसे आहेत, आपली लक्ष्मी आहे तर ती आपल्याला इतरांना वाटत बसायची नाही. तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असू द्या आणि तुम्हाला जर ठराविक दिवशी ती व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असेल तर मात्र आपल्याला देणे जे आहे तर ते टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे धने. धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. आणि एखाद्या व्यक्तीला जर धन्यांची अचानक गरज भासली आणि ती व्यक्ती तुमच्याकडे मागायला आली तर तुम्हाला स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे. परंतु धने जे आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे आपल्याला सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत. सोन्याचे दागिने हे सुद्धा लक्ष्मी स्वरूप असतात. आणि म्हणूनच एखाद्या जर व्यक्तीला, एखादी तुमची शेजारी नसेल किंवा एखादी नातेवाईक, मैत्रीण, तिला जर तुमचे सोन्याचे दागिने आवडले असतील आणि तुम्ही तिला ते काही दिवसांसाठी वापरण्यासाठी देण्याचा विचार करत असाल तर हे चुकीचे आहे. आपले सोन्याचे दागिने हे चुकूनही कोणालाही द्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे ज्या लक्ष्मीकारक वस्तू असतात जसं की लवंग असेल, वेलची असेल तर या वस्तूसुद्धा आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत. माता लक्ष्मी आणि आपली जी कुलदेवी आहे तर ती यामुळे नाराज होत असते. आपल्यावरती कर्ज असेल तर ते फिटत नाही, आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे आपल्याला दही जे आहे तर ते सुद्धा कोणाला द्यायचं नाही. खास करून संध्याकाळच्या वेळेला दही, साखर, मीठ तर या वस्तू इतरांना देणे आपल्याला टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे आपला जो झाडू असतो, ज्याला आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण या झाडूची पूजासुद्धा करत असतो तर तो सुद्धा इतरांना कधीही द्यायचा नाही. त्याचप्रमाणे आपले जे घड्याळ आहे तर ते कधीही इतरांना देऊ नये. घड्याळ जे आहे तर ते वेळ दर्शवते. घड्याळामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते. घड्याळ जे आहे तर ते आपले भाग्य दर्शवते. बऱ्याच वेळेला आपण आपले घड्याळ जे आहे तर ते इतरांना देत असतो परंतु चुकूनही असे करू नका. यानंतर आहे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला दुधाचे पदार्थ असतील, दूध, दही, ताक, त्याचप्रमाणे तेल, मीठ तर हे सुद्धा कोणालाही देऊ नये. यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होतात आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती घरातून काढता पाय घेते. यानंतर आहे ते म्हणजे कपडे.
आपले जे वापरातले कपडे असतात तर ते कधीही न धुता इतरांना देऊ नयेत. आपले बेडशीटसुद्धा कधी इतरांना देऊ नये. आपल्याकडे जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी आपल्याला जे अंतरायचं पांघरायचं आहे तर ते सेपरेट ठेवायचं आहे, परंतु आपण जे वापरत आहोत तर ते चुकूनही त्यांना देऊ नये. त्याचप्रमाणे आपले जे कपडे आहेत तर ते इतरांना देण्याची जर वेळच आली तर ते स्वच्छ धुवून आपल्याला द्यायचे आहेत. आपण अंगावरचे जे कपडे काढलेले आहेत तर ते चुकूनही इतरांना देऊ नयेत. यामुळे आपल्याकडची नकारात्मकता जी आहे तर ती दुसऱ्याकडे जात असते. यानंतर आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं सौभाग्यवान. ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्यांनी आपलं सौभाग्यवान हे इतरांना कधीही देऊ नये. यामध्ये मंगळसूत्र असेल, जोडवी, सिंदूर, बांगड्या, कारण यामुळे सुद्धा आपले दोष इतरांकडे जातात. आपली नकारात्मकता इतर स्त्रीकडे जाते आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होतात, वैवाहिक सौख्य बिघडते. त्यामुळे काहीही झालं तरी आपलं सौभाग्यवान द्यायचं नाही. तुम्ही नवीन सौभाग्यवान घेऊन एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकता, परंतु जे आपण वापरत आहोत तर ते मात्र चुकूनही द्यायचं नाही. यानंतर आहे ते म्हणजे आपला पेन. आपण पेनाचा जो वापर करत असतो तर तो पेन इतरांना कधीही देऊ नये. आपला जो रुमाल आहे तर तो सुद्धा इतरांना देऊ नये. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या धारदार वस्तू आहेत, सुई, कात्री, चाकू, तर या वस्तू जर तुम्ही इतरांना देत असाल तर नात्यामध्ये कटुता निर्माण होत असते. त्यामुळे आपल्याला या गोष्टीसुद्धा द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे तांदूळ आहेत तर ते सुद्धा इतरांना देऊ नका. इतर वेळेला तुम्ही देऊ शकता, परंतु असे काही ठराविक जे दिवस असतात तर या दिवशी मात्र आपल्या घरातील तांदूळ, ज्याला आपण अक्षता म्हणत असतो, तर हे सुद्धा इतरांना देणे टाळायचे आहे. कारण तांदूळ जे आहेत तर ते शुक्र ग्रहाशी निगडीत असतात आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस ऐशोआरामाचं जीवन देत असतो आणि म्हणूनच आपल्या घरातील तांदूळ जे आहेत तर ते इतरांना देणे टाळायचं आहे. तुम्ही नवीन तांदूळ जे आहेत तर ते घेऊन एखाद्याला दान स्वरूपामध्ये देऊ शकता, परंतु आपल्या घरामध्ये ज्या या वस्तू आहेत तर त्या मात्र इतरांना देणे आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहे.